नमस्कार मंडळी, आपली नाती या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी आपल्याकडून अशा गोष्टी हिरावल्या जातात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. पण विश्वास ठेवा, ईश्वर तुम्हाला त्या बदल्यात असं काहीतरी नक्की देतो ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. म्हणूनच सध्या जे काही घडतंय ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे असं मानून सकारात्मक राहा, कारण सकारात्मकता असेल तरच प्रगती शक्य आहे. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी एप्रिल 2026चा महिना नेमका कसा असेल. तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि करिअरमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे काही अचूक उपाय जे तुमचा हा महिना अधिक सुखकर करतील. चला तर मग सुरू करूया. पहिलं, आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात आरोग्याची मोठी चिंता दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 11 एप्रिलपर्यंत राहू आणि बुध यांचा प्रभाव असल्याने थोडा मानसिक ताण किंवा चिडचिड होऊ शकते. त्वचेच्या तक्रारी किंवा नसांशी संबंधित समस्या जाणवू शकतात. नवीन कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना काळजी घ्या, कारण इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर आरोग्यापेक्षा मानसिक शांततेकडे जास्त लक्ष द्या. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूपच आशादायक आहे. गुरुग्रहाची स्थिती तुम्हाला अभ्यासात एकाग्रता देईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. फक्त एकच गोष्टीची काळजी घ्या, तुमचं मन इकडे तिकडे भरकटू देऊ नका. जर तुम्हाला नवीन कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे. फक्त लक्ष विचलित होऊ न देणं हीच तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. प्रेमसंबंध आणि वाणीवर नियंत्रण. आता वळूया तुमच्या लव्ह लाईफकडे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या बोलण्यात या महिन्यात थोडा अहंकार किंवा राग दिसून येईल. यामुळे तुमच्या जोडीदाराशी विनाकारण वाद होऊ शकतात. संशयास्पद वृत्ती टाळा आणि छोट्या गोष्टींना मोठं स्वरूप देऊ नका. 14-15 एप्रिलपर्यंत नात्यात विशेष संयम ठेवा, त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. वैवाहिक जीवन आणि जोडीदार. विवाहित लोकांसाठी हा महिना खूप छान असणार आहे. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कामात मोठी प्रगती किंवा नवीन संधी मिळू शकते. कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवून तुम्ही नवीन प्लॅन्स करू शकता. केतूमुळे कधीकधी थोडं असमाधान वाटेल, उदाहरणार्थ जेवणावरून किंवा साध्या गोष्टीवरून कुरबुर. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर वैवाहिक सुख उत्तम राहील. करिअर, व्यापार आणि राजयोग. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. 19 एप्रिलनंतर तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे, कारण शुक्र ग्रहामुळे एक जबरदस्त राजयोग तयार होत आहे. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन घर, गाडी घेण्याचे स्वप्न असेल तर 19 एप्रिलनंतरचे दिवस तुमच्यासाठी खास आहेत. नोकरी शोधणाऱ्यांसाठी 14 एप्रिल ते 15 मे हा काळ खूपच संधी घेऊन येणारा आहे. ऑफिसमध्ये फक्त वरिष्ठांशी वाद घालणं टाळा, तुमची प्रगती निश्चित आहे. मित्रांनो, विशेष उपाय. महिना अधिक चांगला जाण्यासाठी हे छोटे पण प्रभावी उपाय नक्की करा. दररोज हनुमान चालीसा पठण करा. दर बुधवारी गाईला चारा द्या किंवा सेवा करा. दररोज पक्ष्यांना दाना पाणी टाका. शनिदेवाचा बीजमंत्र ओम प्रा प्री प्रौ स शनिश्चराय नम याचा 108 वेळा जप करा. तर मित्रांनो, असं होतं कुंभ राशीचं एप्रिल 2026चं भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्यांची काळजी घ्या. धन्यवाद. हर हर महादेव.